आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची वैयक्तिक कारणातून हत्येसाठी त्यांच्या शेजाऱ्याने 5 लाखांची सुपारी दिल्याची माहिती। या प्रकरणी 5 पैकी 3 जणांना अटक। सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या अवघ्या 1 तासात झाल्याचं तपासातनं समोर। ज्या गाडीने वाघ यांचं अपहरण केलं ती गाडी अवघ्या 1 तासातच मृतदेह टाकून जात असल्याचं सीसीटीव्ही मधनं समोर। सातारा न्यायालयातील सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 3 गुन्हा दाखल। फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी 5 लाखांची केली होती मागणी। सातारा अँटी करप्शन विभागाची कारवाई। सिडकोच्या 26,000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद। आतापर्यंत 1 लाख अर्ज। घरांच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं अर्ज स्वीकृतीसाठी 26 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। गेल्या काही दिवसात मुंबईत थंडीचा कडाका वाढला, यामुळे अंडी महागली। मुंबईत 1 डझन अंड्यासाठी मोजावी लागतात 88 ते 90 रुपये। मुंबईत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2099 रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई। कारवाई दरम्यान 426 रिक्षा पोलिसांकडून जप्त। मागील 9 महिन्यात 18,000 पुणेकरांना भटक्या कुत्र्यांचा चावा। गेल्या वर्षीच्या तुलनेत आकडा 4,000 वाढला। महापालिकेच्या कुत्र्याचं लसीकरण आणि नसबंदी केली जात नसल्याचा दावा। जम्मू काश्मीरमध्ये हाडं गोठवणारी थंडी। श्रीनगरमध्ये -3, जोजिला पासमध्ये -22°C तापमान। काश्मीरच्या सर्वच भागात उणे तापमान। जम्मूमध्ये पारा 1 ते 4 अंशांवर। लेहमध्ये -10 तर कारगिलमध्ये -5.9°C तापमानाची नोंद। नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी घेतली कपूर कुटुंबियांची भेट। यावेळी रणबीर कपूर, आलिया सैफ, करीना कपूर, नीतू कपूर उपस्थित। राज कपूर फिल्म फेस्टिवलचं निमंत्रण देण्यासाठी कपूर कुटुंबियांनी मोदींची घेतली भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।